अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष हे सरकारला घेरणार आहे। यावेळी चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही ती करणार आहोत, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले। यांच्याविषयी अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। हिवाळी अधिवेशनाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। कोणत्या मुद्द्यांवरती आता सरकारला घेणार आहे विरोधी पक्षनेते, त्याविषयी बोलण्यासाठी अंबादास दानवे आपल्याबरोबर आहे। कोणत्या मुद्द्यांना पहिल्या दिवशी हात घालणार आहे विरोधी पक्ष? आमची तर भूमिका सगळ्यात आधी शेतकरी आहे, कारण मागच्या आठवड्याभरात जी गारपीट मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला आणि पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, हा विषय आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। आणि असं असताना सरकारने अजूनही कुठे शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला नाही, हात सोडा कुठं पंचनामे सुद्धा केले नाही। आणि म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सरकार ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांशी वागतंय, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही, अग्रिम विमा मिळाला नाही, रेग्युलर विम्यासाठी सुद्धा सरकार कोणताच प्रयत्न करत नाही। आणि मग शेतकरी मेटाकुटील आणि मग या शेतकऱ्याची भूमिका निश्चित अधिवेशनात महाविकास आघाडी मांडेल। जर सत्ताधारी पक्षच कधी कधी गोंधळ करतो, विरोधी पक्षाचा मुद्दा ऐकून घ्यायची त्यांची तयारीच नसते, कारण आम्ही खरं बोलतो तर मग पटत नाही। खरं बोलल्यावर मला वाटतं समोरच्याला आपल्याकडे ग्रामीण भागात पण खरं बोलल्यावर सख्या आईला सुद्धा राग येत असतो, तसंच सत्ताधाऱ्यांना राग येतो, गोंधळ करतात, आम्हाला बोलू दिलं जात नाही। मग आम्हाला विरोधी पक्ष म्हणून अशा पद्धतीनं वैधानिक भूमिका घ्याव्या लागतात, त्या आम्ही घेतो। परंतु यावेळेस सुद्धा विरोधी पक्ष सुद्धा चर्चेला तयार राहील, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाला तर। 50 खोके एकदम ओके, पण मी हे पुन्हा एकदा बोलतो की खोक्यांची भूक आता सगळ्यांची वाढलेली आहे। तुम्ही बदल्यामध्ये बघा, आरोग्य विभागाच्या बदल्या, महसूल विभागाच्या बदल्या, काय स्थिती आहे। अधिकारी काय बोलतात आहे का, 2-2 कोटी, 4-4 कोटी, 5-5 कोटी रुपये म्हणजे खोके एकेका बदल्याला घेतले जातात, अशा प्रकारची स्थिती। आणि त्यामुळे खोक्यांची भूमिका तर कायम राहणार। कॅमेरामन विनीतसह कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।